नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। ही आत्ताच्या क्षणातली सर्वात मोठी बातमी। 13 वर्षीय मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू। अपूर्ण विहिरीच्या कामामुळे नागरिकांचा संताप। सुरगाणा तालुक्यातील करंजाडी गावात घडली एक दुर्दैवी घटना। संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे ही घटना। सविता शिवाजी भोये वय वर्ष 13 ह्या बालिकेचा अपूर्ण विहिरीत पडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे। सविता ही निफाड तालुक्यातील मुखेड येथील आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता 6वी मध्ये शिकत होती। काही दिवसांसाठी ती सुट्टीसाठी घरी आली होती। घराजवळील शेतात जात असताना तिचा पाय घसरून ती अपूर्ण अवस्थेतील विहिरीत पडली। विहीर खोल असल्यानं ती थेट पाण्यात बुडाली। स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। तातडीनं सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात तिला नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले। या विहिरीचे काम ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत कळवण प्रकल्पामार्फत सुरू करण्यात आले होते। मात्र स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीचे केवळ खोदकाम करून ते तसेच सोडून देण्यात आले होते। या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून हे काम प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे। यापूर्वी देखील गायी, बैल व अन्य जनावरे विहिरीत पडून असे प्रकार घडले आहेत। या घटनेत मृत पावलेल्या सविताचे वडील शिवाजी भोये यांनी आक्रोश करत म्हटले की या विहिरीचे काम वेळेवर पूर्ण झाले असते तर माझ्या मुलीचा जीव वाचला असता। संबंधित ठेकेदाराची आणि अधिकाऱ्यांची ही सरळ हलगर्जी आहे। याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आता ते मागणी करू लागले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची भावना असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। स्थानिक नागरिकांनी या अपूर्ण विहिरीचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे। प्रखर न्यूजसाठी सुरगाण्याहून भगवान पवार। प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा। बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा।